हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपण केमिकल कायनेटिक्स हे चॅप्टर बघत होतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला पुढचा टॉपिक जो बघायचा आहे त्याचं नाव आहे एक्सप्लेन विथ द हेल्प ऑफ पोटेन्शियल एनर्जी बॅरियर हाऊ डज कॅटॅलिस्ट इन्क्रीज द स्पीड ऑफ रिॲक्शन. म्हणजे कॅटॅलिस्ट रिॲक्शनची स्पीड कशा पद्धतीनं इन्क्रीज करते म्हणजे वाढवते हे आपल्याला बघायचं आहे. तर बघा काय सांगितलं, तर सर्वात आधी आपल्याला हे माहीत पाहिजे की आपण कॅटॅलिस्ट कशाला म्हणतो. तर कॅटॅलिस्ट काय आहे बघा, तर कॅटॅलिस्ट हा एक सबस्टन्स आहे जो आपण रिॲक्टंटमध्ये ॲड करतो आणि ज्याचं काम काय आहे तर इन्क्रीज द रेट ऑफ रिॲक्शन विदाउट बिईंग कन्झ्युम इन द रिॲक्शन. म्हणजे बघा जो कॅटॅलिस्ट असते हा असा सबस्टन्स असते जो रिॲक्शनचा रेट वाढवण्याची, रिॲक्शनची स्पीड वाढवण्याचं काम करतो आणि तो रिॲक्शनमध्ये स्वतः कन्झ्युम होत नाही, वापरला जात नाही, त्याला काय म्हणतो आपण कॅटॅलिस्ट म्हणतो. त्याच्यानंतर कॅटॅलिस्टचं काम काय आहे तर कॅटॅलिस्ट काय करते, कॅटॅलिस्ट प्रोव्हाइड अल्टरनेटिव्ह पाथवे ऑफ लोअर ॲक्टिवेशन एनर्जी फॉर द रिॲक्शन. म्हणजे रिॲक्शनला लोअर ॲक्टिवेशन एनर्जीचा पाथ प्रोव्हाइड करते, बरोबर, कोण, कॅटॅलिस्ट. म्हणजे जसं बघा तुम्हाला इथं एक डायग्राम दिसत आहे आणि या डायग्राममध्ये काय दिसत आहे पहा, तर इकडे पोटेन्शियल एनर्जी आहे आणि इकडे आहे रिॲक्शन कोऑर्डिनेट आणि इथं दिलेला आहे रिॲक्टंट, इथं दिलेला आहे प्रोडक्ट. आणि याच्यासाठी हा जो पाथ काढलेला आहे इथं आपण, तर हा जो वरचा ग्राफ दिसत आहे तुम्हाला हा कोणासाठी आहे तर हे रिॲक्शन विदाऊट कॅटॅलिस्ट आहे. आणि हा जो खालचा डॉटेड ग्राफ दिसत आहे तुम्हाला हा कोणासाठी आहे तर रिॲक्शन पाथ विथ कॅटॅलिस्ट. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही कॅटॅलिस्ट ॲड केलेली रिॲक्शन आहे आणि हे विदाऊट कॅटॅलिस्टची रिॲक्शन आहे, बरोबर. तर काय दिसत आहे तुम्हाला, तर इथं जे एनर्जी दिसत आहे आपल्याला तर या एनर्जीला काय म्हणतो आपण ॲक्टिवेशन एनर्जी. त्यानंतर हे कॅटॅलाइज रिॲक्शनसाठी झाली आणि हे कोणासाठी झाली, अनकॅटॅलाइज रिॲक्शनसाठी झाली, बरोबर. तर जे कॅटॅलाइज रिॲक्शन आहे त्याची ॲक्टिवेशन एनर्जी आपल्याला कमी दिसते ॲज कम्पेअर टू अनकॅटॅलाइज रिॲक्शन, बरोबर. म्हणजे कॅटॅलिस्टचं कामच आहे की काय करायचं आहे, कॅटॅलिस्टला लोअर एनर्जीचा पाथ प्रोव्हाइड करायचा आहे आणि हेन्स ॲक्टिवेशन एनर्जी ऑफ कॅटॅलाइज रिॲक्शन इज लोअर दॅन अनकॅटॅलाइज रिॲक्शन. म्हणजे कॅटॅलाइज रिॲक्शनची ॲक्टिवेशन एनर्जी काय असते, लो असते, कोणापेक्षा, अनकॅटॅलाइज रिॲक्शनपेक्षा. मग पुढे काय म्हणते, पोटेन्शियल एनर्जी बॅरियर्स फॉर अनकॅटॅलाइज अँड कॅटॅलाइज रिॲक्शन आर शोन इन फिगर. तर पोटेन्शियल एनर्जी बॅरियर तुम्हाला इथं दिसत आहे बघा, कुठं दिसत आहे तुम्हाला, तर हे झालं पोटेन्शियल एनर्जी बॅरियर. हे जे वरचं दिसत आहे तुम्हाला हे कोणासाठी आहे तर हे वरचं जे पोटेन्शियल एनर्जी बॅरियर आहे हे अनकॅटॅलाइज रिॲक्शनसाठी आहे आणि खालचं जे आहे ते कोणासाठी आहे, कॅटॅलाइज रिॲक्शनसाठी आहे. आणि याची जर तुम्ही हाईट बघितली आहे ना, या दोघांची जर तुम्ही हाईट बघितली तर बघा, तर या पोटेन्शियल एनर्जी बॅरियरची जर हाईट बघितली तुम्ही अनकॅटॅलाइज रिॲक्शनसाठी तर ही हाईट जास्त आहे आणि हे कॅटॅलाइज रिॲक्शनसाठी जर बघितली तर ही हाईट तुम्हाला काय दिसत आहे, कमी दिसत आहे. मग हाईट ऑफ एनर्जी बॅरियर म्हणजेच ॲक्टिवेशन एनर्जी फॉर अनकॅटॅलाइज रिॲक्शन इज ग्रेटर दॅन कॅटॅलाइज रिॲक्शन. म्हणजे कॅटॅलाइज रिॲक्शनपेक्षा जे अनकॅटॅलाइज रिॲक्शन आहे त्या अनकॅटॅलाइज रिॲक्शनची जी हाईट दिसत आहे तुम्हाला ती कशी दिसत आहे, अनकॅटॅलाइज रिॲक्शनची हाईट तुम्हाला जास्त दिसत आहे कोणापेक्षा, कॅटॅलाइज रिॲक्शनपेक्षा. मग पुढे काय म्हणते बघा, ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर फॉर द सेम कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे बघा टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलं आणि कॉन्सन्ट्रेशन काय सेम आहे तर ॲक्टिवेशन एनर्जी डिक्रीजेस, रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीजेस. म्हणजे काय, जर टेम्परेचर हे सेम असेल त्यानंतर कॉन्सन्ट्रेशन पण काय असेल, दोन्ही पण काय असतील, सेम असतील, तर याच्यासाठी ॲक्टिवेशन एनर्जी काय करते, ॲक्टिवेशन एनर्जी जर डिक्रीज झाली तर रिॲक्शनचा जो रेट असते तो काय असते, इन्क्रीज होत असते. आणि हे सांगण्याचं काम आपल्याला कोण करते, अरेनियस इक्वेशन करते. हे मी तुम्हाला शिकवलेलं आहे. अरेनियस इक्वेशन म्हणजे असते के इज इक्वल्स टू ए ई टू द पॉवर मायनस ई ए अपॉन आर टी. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं जर ॲक्टिवेशन एनर्जी डिक्रीज केली तर ई ए अपॉन आर टी काय होते, डिक्रीज होते, कारण जो न्यूमरेटर आहे तो डिक्रीज झाला. त्यानंतर त्याच्या आधी जर मायनस साईन आलं म्हणजे मायनस ई ए अपॉन आर टी, इफेक्ट रिव्हर्स होणार, म्हणजे मायनस ई ए अपॉन आर टी इन्क्रीज होणार. आणि मायनस ई ए अपॉन आर टी जर इन्क्रीज झाला तर ही टर्म इन्क्रीज झाली ईची पॉवर, आणि ही टर्म जर इन्क्रीज झाली तर के काय होणार, इन्क्रीज होणार. आणि के आणि रेटमध्ये डायरेक्ट रिलेशन असते म्हणजे रेट पण काय होणार, इन्क्रीज होणार. म्हणजे जर ॲक्टिवेशन एनर्जी डिक्रीज झाली तर रिॲक्शनचा रेट काय होत असते, इन्क्रीज होत असते, असं आपल्याला अरेनियस इक्वेशन सांगते.
त्यानंतर पुढे काय सांगितलं बघा, तर इन प्रेझन्स ऑफ कॅटलिस्ट हाईट ऑफ एनर्जी बॅरियर डिक्रीजेस, हेन्स नंबर ऑफ मॉलिक्युल्स दॅट पजेसेस मिनिमम कायनेटिक एनर्जी इन्क्रीजेस. म्हणजे कॅटलिस्टच्या प्रेझेन्समध्ये काय होते, एनर्जी बॅरियरची हाईट कमी होते, त्यामुळे नंबर ऑफ मॉलिक्युल्स दॅट पजेसेस मिनिमम कायनेटिक एनर्जी इन्क्रीजेस. म्हणजे ज्या मॉलिक्युलची कायनेटिक एनर्जी कमी होती, आता ते पण मॉलिक्युल्स काय होऊ शकतील, प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होऊ शकतील, कारण आता ॲक्टिवेशन एनर्जी काय झालेली आहे, डिक्रीज झालेली आहे. एनर्जी बॅरियरची जी हाईट आहे ते हाईट काय झालेली आहे, आता डिक्रीज झालेली आहे. त्यानंतर पुढे काय बघायचं आहे बघा, तर एक्सप्लेन with the help of potential energy barrier how does increase in temperature increases the rate of reaction. म्हणजे आधी आपण ॲक्टिवेशन एनर्जी आणि कॅटलिस्टविषयी बघितलं, आता काय बघायचं आहे तुम्हाला, तर हे जे टेम्परेचर आहे, टेम्परेचर जर काय केलं, इन्क्रीज केलं, तर रिॲक्शनचा जो रेट आहे तो पण काय होते, इन्क्रीज होते. तर हे कशा पद्धतीनं होते ते आपल्याला बघायचं आहे. तर बघा याच्यामध्ये काय सांगितलं सर्वात आधी, ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस कायनेटिक एनर्जी ऑफ मॉलिक्यूल इन्क्रीजेस. बघा, जर तुम्ही कशाचंही टेम्परेचर जर इन्क्रीज केलं तर तिथं जे मॉलिक्युल्स असतात त्या मॉलिक्युल्सची काय होते, जे कायनेटिक एनर्जी आहे ते कायनेटिक एनर्जी काय होते, इन्क्रीज होते. मग आपल्याला माहिती आहे की अकॉर्डिंग टू कोलिजन थेरी बायमॉलिक्युलर रिॲक्शन ऑकर व्हेन टू प्रॉपरली ओरिएंटेड मॉलिक्युल्स विथ कायनेटिक एनर्जी इक्वल टू ऑर ग्रेटर दॅन ॲक्टिवेशन एनर्जी कोलाइड विथ इच अदर. म्हणजे कोलिजन थेरी काय सांगते की जे मॉलिक्युल्स आहेत, म्हणजे एखादी रिॲक्शन कधी होणार, तर जेव्हा मॉलिक्युल्स काय होतील, कोलाइड होतील एका प्रॉपर ओरिएंटेशनमध्ये ना, मॉलिक्युल्स काय होतील, कोलाइड होतील एका प्रॉपर डायरेक्शनमध्ये, ज्यांची कायनेटिक एनर्जी हे इक्वल असेल किंवा ग्रेटर असेल कोणापेक्षा, ॲक्टिवेशन एनर्जीपेक्षा, तेच काय होतील, तर प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होतील. बरोबर, हे आपण सांगितलं होतं. मग आता पुढे काय म्हणते बघा, तर पुढे काय म्हणत आहे, ॲट अ गिव्हन टेम्परेचर डेफिनेट फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल्स हॅज कायनेटिक एनर्जी इक्वल टू ऑर ग्रेटर दॅन ई ए. ठीक आहे, म्हणजे एका टेम्परेचरवरती, गिव्हन टेम्परेचरवरती जे फ्रॅक्शन आहे मॉलिक्युल्सची, ज्यांची कायनेटिक एनर्जी इक्वल आहे किंवा ग्रेटर आहे ॲक्टिवेशन एनर्जीपेक्षा, ते डेफिनेट असतात, फिक्स असतात. बरोबर, ते मॉलिक्युल काय असतात, फिक्स असतात. त्यानंतर दीज मॉलिक्युल्स व्हेन कोलाइड विथ इच अदर फॉर्म प्रोडक्ट्स. आणि ज्या मॉलिक्युलची कायनेटिक एनर्जी हे इक्वल असते किंवा ग्रेटर असते कोणापेक्षा, ॲक्टिवेशन एनर्जीपेक्षा, ते मॉलिक्युल्सच काय होतात, ते मॉलिक्युल्सच प्रोडक्टमध्ये काय होतात, कन्वर्ट होतात. हे पण आपल्याला माहिती आहे. त्यानंतर ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस कायनेटिक एनर्जी ऑफ मॉलिक्यूल ऑल्सो इन्क्रीजेस. टेम्परेचर जर इन्क्रीज केलं तर काय होते, जे कायनेटिक एनर्जी आहे ते कायनेटिक एनर्जी काय होते, मॉलिक्यूलची इन्क्रीज होते. हेन्स फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल्स हॅविंग कायनेटिक एनर्जी इक्वल टू ऑर ग्रेटर दॅन ॲक्टिवेशन एनर्जी इन्क्रीजेस, हेन्स रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीजेस. म्हणजे काय झालं बघा, तर जे आता काय झालं, तर ज्या मॉलिक्यूलची कायनेटिक एनर्जी हे इक्वल आहे किंवा ग्रेटर आहे ॲक्टिवेशन एनर्जीपेक्षा, त्यांची जे फ्रॅक्शन आहे ते फ्रॅक्शन काय झाली, इन्क्रीज झाली. मग असे मॉलिक्यूल जर वाढले तर प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होणाऱ्या मॉलिक्यूलची संख्या वाढली, म्हणजेच काय, तर रिॲक्शनचा रेट काय झाला, इन्क्रीज झाला. मग आता खाली काय दिसत आहे तुम्हाला बघा, the graph of molecules with given kinetic energy versus kinetic energy at temperature T1 and T2 as shown in figure where T2 is greater than T1. तर महत्त्वाचं आहे. तर एक ग्राफ दिसत आहे आपल्याला, आणि ज्या ग्राफमध्ये काय दिसत आहे बघा, ज्या ग्राफमध्ये तुम्हाला इथं फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल्स आहेत वाय ॲक्सिसवरती आणि एक्स ॲक्सिसवरती काय, कायनेटिक एनर्जी. आणि दोन ग्राफ आहेत, एक टेम्परेचर T1 वरती आहे आणि एक टेम्परेचर T2 वरती आहे. आणि हा जो एरिया तुम्हाला दिसत आहे, तर टेम्परेचर T1 जे आहे, तर टेम्परेचर T1 वरती हा जो ब्लॅक एरिया तुम्हाला दिसत आहे ना, ब्लॅक एरिया काय इंडिकेट करत आहे, धिस एरिया शोज फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल्स रिॲक्टिंग ॲट टेम्परेचर T1. म्हणजे टेम्परेचर T1 वरती हे ब्लॅक एरियामधले मॉलिक्युल्स काय करत आहेत, रिॲक्ट होत आहेत आणि प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होत आहेत. आणि जेव्हा टेम्परेचर T2 झालं आहे ना, जेव्हा टेम्परेचर T2 झालं तेव्हा काय झालं, तर बघा हे फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल्स जे आहेत ते ब्लॅकसोबत आता हा ग्रे कलर पण आला. म्हणजे इथं काय दिसत आहे तुम्हाला, हे जे फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल्स आहे ते फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल्स काय झाले, इथं इन्क्रीज झाले. बरोबर, म्हणजे शेडेड एरिया गिव्स फ्रॅक्शन ऑफ ॲक्टिवेटेड मॉलिक्युल्स. म्हणजे हा जो शेडेड एरिया आहे, हा शेडेड एरिया काय सांगते आपल्याला, फ्रॅक्शन ऑफ ॲक्टिवेटेड मॉलिक्युल्स जे प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होऊ शकतात. आणि जेव्हा तुम्ही टेम्परेचर इन्क्रीज केलं तर हे जे फ्रॅक्शन आहे, फ्रॅक्शन काय झाली, इन्क्रीज झाली. म्हणजे ब्लॅक कलरसोबत तुम्हाला ग्रे कलरमध्ये पण मॉलिक्युल्स आता दिसत आहे. मग फ्रॅक्शन ऑफ ॲक्टिवेटेड मॉलिक्युल्स ॲट T2 इज ग्रेटर दॅन T1. म्हणजे T2 टेम्परेचरवरती जे मॉलिक्युल्स आहेत ते जास्त आहेत कोणापेक्षा,
T1 टेम्परेचरपेक्षा, बरोबर, T1 टेम्परेचरवरती जे मॉलिक्युल्स आहेत त्याच्यापेक्षा T2 टेम्परेचरवरती मॉलिक्युल जास्त आहेत, म्हणजे नंबर ऑफ रिॲक्टिंग मॉलिक्युल्स वाढले, याचाच अर्थ रिॲक्शनचा रेट जो आहे टेम्परेचर 2 वरती तो ग्रेटर आहे कोणापेक्षा, टेम्परेचर T1 पेक्षा. म्हणजे जर तुम्ही टेम्परेचर इन्क्रीज केलं तर रिॲक्टिंग मॉलिक्युल्स जे आहेत ते रिॲक्टिंग मॉलिक्युल्स काय होणार, रिॲक्टिंग मॉलिक्युल्स इन्क्रीज होणार, आणि रिॲक्टिंग मॉलिक्युल्स इन्क्रीज झाले म्हणजे रिॲक्शनचा रेट काय होणार, इन्क्रीज होणार. तर हे आपण बघितलं. हे बघायचं आपल्याला कॅटलिस्ट आणि रिॲक्शन इंटरमिडिएट याच्यामधला डिफरन्स. तर बघा कॅटलिस्ट काय असते, तर कॅटलिस्ट हा असा सबस्टन्स आहे जो आपण रिॲक्टंटमध्ये ॲड करतो, जो कशाचं काम करते, तो जो रिॲक्शनचा जो रेट आहे त्याला इन्क्रीज करण्याचं काम करते विदाऊट इटसेल्फ बिंग कन्झ्युम इन द रिॲक्शन. म्हणजे कॅटलिस्ट हा असा सबस्टन्स आहे जो रिॲक्शनमध्ये कन्झ्युम न होता रिॲक्शनचा रेट काय करते, इन्क्रीज करते. आणि रिॲक्शन इंटरमिडिएट काय आहे, तर रिॲक्शन इंटरमिडिएट हा अशी स्पेसिस आहे किंवा असा सबस्टन्स आहे अदर दॅन रिॲक्टंट अँड प्रोडक्ट, बरोबर, प्रोड्यूस इन द रिॲक्शन मेकॅनिझम. म्हणजे रिॲक्शनमध्ये असा सबस्टन्स जो रिॲक्टंटमध्ये पण नाही आहे, प्रोडक्टमध्ये पण नाही आहे, मध्येच कुठंतरी तयार होतो, त्याला काय म्हणतो आपण, रिॲक्शन इंटरमिडिएट म्हणतो. आणि बघा हा जो कॅटॅलिस्ट आहे हा व्हेरी स्टेबल असते आहे ना, कॅटॅलिस्ट हा सबस्टन्स कसा असते, स्टेबल असते. आणि जो रिॲक्शन इंटरमिडिएट आहे तो मध्ये कुठंतरी तयार होतो आणि परत त्याच्यामध्ये कन्झ्युम होऊन जातो, म्हणजे तो कसा असते, अनस्टेबल असते, म्हणजेच त्याची लाईफ कशी असते, शॉर्ट असते. तो थोड्या काळासाठीच रिॲक्शनमध्ये अपीयर होतो, पण कॅटॅलिस्ट हा रिॲक्शनमध्ये तुम्हाला शेवटी जसा तसा मिळतो. म्हणजे हा स्टेबल आहे आणि रिॲक्शन इंटरमिडिएट कसा आहे, अनस्टेबल आहे. त्यानंतर कॅटॅलिस्ट प्रेझेंट ॲट द स्टार्ट ऑफ रिॲक्शन. बघा कॅटॅलिस्ट हा रिॲक्शनच्या स्टार्टिंगलाच प्रेझेंट असतो, पण जो रिॲक्शन इंटरमिडिएट आहे तो प्रोड्यूस ड्युरिंग द रिॲक्शन. म्हणजे रिॲक्शनमध्ये प्रोड्यूस होतो, तो सुरुवातला नसतो आणि शेवटी पण नसतो, मध्ये कुठंतरी प्रोड्यूस होतो आणि नंतर काय होतो, कन्झ्युम होतो. त्यानंतर कॅटॅलिस्ट कन्झ्युम इन वन स्टेप अँड काय सांगितलं आपण, कॅटॅलिस्ट कन्झ्युम इन वन स्टेप अँड रिजनरेटेड इन सबसिक्वंट स्टेप ऑफ रिॲक्शन. म्हणजे बघा कॅटॅलिस्ट हा सुरुवातला असतो, तो पहिले काय होतो, कन्झ्युम होतो आणि नंतर काय होतं, रिजनरेट होतो, म्हणजेच काय होतो, प्रोड्यूस होतो. आणि जो रिॲक्शन इंटरमिडिएट आहे तर तो पहिले काय होते, तर रिॲक्शन मेकॅनिझममध्ये तो काय होते, वन स्टेप ऑफ रिॲक्शन मेकॅनिझम फॉर्म होते आणि नंतर काय होते, कन्झ्युम होते. म्हणजे याचाच अर्थ हा पहिले प्रोड्यूस होते आणि नंतर कन्झ्युम होते. तर कॅटॅलिस्ट हा पहिले कन्झ्युम होते मग प्रोड्यूस होते, रिॲक्शन इंटरमिडिएट हा पहिले प्रोड्यूस होते आणि नंतर कन्झ्युम होते, बरोबर. हे आपल्यासाठी महत्त्वाचं. मग आता बघा हा क्वेश्चन दिलेला आहे तुम्हाला. क्वेश्चन काय म्हणते, तर आपल्याला काय सांगितलं, एक रिॲक्शन कन्सिडर करायला सांगितली आणि या रिॲक्शनसाठी तुम्हाला रेट लॉ दिला आणि इन प्रेझन्स ऑफ एम एन डाय पॉझिटिव्ह रिॲक्शन ऑकर इन फॉलोइंग एलिमेंटरी स्टेप्स. एक रिॲक्शन आहे जी 3 स्टेपमध्ये होते, म्हणजे ही रिॲक्शन दिलेली आहे तुम्हाला, ती रिॲक्शन किती स्टेपमध्ये होत आहे, 3 स्टेपमध्ये होत आहे. मग आता या रिॲक्शनसाठी काय काय फाइंड आउट करायला सांगितलं तुम्हाला, तर या रिॲक्शनसाठी सर्वात आधी काय म्हणत आहे, कॅटॅलिस्ट आयडेंटिफाय करा, रिॲक्शन इंटरमिडिएट आयडेंटिफाय करा आणि रेट डिटरमायनिंग स्टेप सांगा कोणती आहे. तर बघा, तर आता सर्वात आधी काय करायचं, ही जे रिॲक्शन दिलेली आहे तुम्हाला, या रिॲक्शनची नेट रिॲक्शन काढायची. मग नेट रिॲक्शन कशी काढत असतो आपण, तर या सर्वांची ॲडिशन करत असतो आणि ॲडिशन करता वेळेस काय करायचं असते, अपोजिट साईडला जे सेम आहे ते कॅन्सल करायचं असते. बघा तर C4 पॉझिटिव्ह या साईडला दिसते का, आपल्याला नाही. Mn डाय पॉझिटिव्ह या साईडला दिसते का, दिसते. बघा म्हणजे हा Mn डाय पॉझिटिव्ह आणि हा Mn डाय पॉझिटिव्ह काय होणार, कॅन्सल होणार. तर Mn डाय पॉझिटिव्ह पहिले प्रोडक्ट रिॲक्टंटमध्ये होता, म्हणजे पहिले कन्झ्युम झाला आणि नंतर प्रोडक्टमध्ये आहे, म्हणजे नंतर काय झाला, प्रोड्यूस झाला. म्हणजे पहिले कन्झ्युम झाला नंतर प्रोड्यूस झाला, म्हणजेच हा जो Mn डाय पॉझिटिव्ह आहे तो पहिले कन्झ्युम होते नंतर प्रोड्यूस होते. याचाच अर्थ तो कोण आहे, कॅटॅलिस्ट आहे, बरोबर. कॅटॅलिस्ट कोण आहे, Mn डाय पॉझिटिव्ह, कारण तो पहिले कन्झ्युम झाला फर्स्ट स्टेपमध्ये आणि लास्ट स्टेपमध्ये काय झाला, रिजनरेट झाला. मग त्याला काय म्हणतो आपण, कॅटॅलिस्ट म्हणतो, बरोबर. नंतर आहे इंटरमिडिएट. आता बघा इंटरमिडिएट कसा ओळखायचा, परत आणखी काही कॅन्सल होते का, बघा C3 पॉझिटिव्ह आहे का, इकडे नाही. Mn3 पॉझिटिव्ह आहे का, तर बघा हा Mn3 पॉझिटिव्ह Mn3 पॉझिटिव्ह कॅन्सल झाला. पण बघा Mn3 पॉझिटिव्ह पहिले कुठं आहे, प्रोडक्टमध्ये, आणि नंतर कुठं आहे, दुसऱ्या रिॲक्शनमध्ये, रिॲक्टंटमध्ये. म्हणजे Mn3 पॉझिटिव्ह पहिले झाला, पहिले काय झाला, प्रोड्यूस झाला आणि नंतर कन्झ्युम झाला. याचा अर्थ तो कोण आहे, इंटरमिडिएट आहे. म्हणजे Mn3 पॉझिटिव्ह झाला, इंटरमिडिएट. आणखी काही कॅन्सल होते का, बघा C3 पॉझिटिव्ह नाही होत. Mn4 पॉझिटिव्ह कॅन्सल होते. आधी हा कुठं आहे, प्रोडक्टमध्ये आणि नंतर कुठं आहे, रिॲक्टंटमध्ये. म्हणजे Mn4 पॉझिटिव्ह पण कोण आहे, इंटरमिडिएट आहे, जो पहिले प्रोड्यूस झाला आणि नंतर कन्झ्युम झाला. फर्स्ट स्टेपमध्ये प्रोड्यूस झाला आणि त्याच्यानंतरच्या स्टेपमध्ये काय झाला, कन्झ्युम झाला.
आता पुढे सांगायची आहे तुम्हाला रेट डिटरमायनिंग स्टेप. मग आता रेट डिटरमायनिंग स्टेप म्हणजे स्लो स्टेप असते आणि जे आपल्याला रेट लॉ इंडिकेट करते बघा. तर रेट लॉमध्ये आपल्याला CE4 पॉझिटिव्ह Mn डाय पॉझिटिव्ह दिसत आहे आणि ह्या ज्या गोष्टी याच्यामध्ये असतात ह्या रिॲक्टंटमधल्या असतात. मग कोणत्या रिॲक्टंटमध्ये तुम्हाला CE4 पॉझिटिव्ह आणि Mn डाय पॉझिटिव्ह दिसते, तर पहिली जे A नंबरची रिॲक्शन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला CE4 पॉझिटिव्ह आणि Mn डाय पॉझिटिव्ह दिसते. म्हणजे याचाच अर्थ हे जे पहिली स्टेप आहे ही स्टेप स्लो स्टेप आहे, म्हणजेच कोणती स्टेप आहे, रेट डिटरमायनिंग स्टेप. बरोबर. मग आपण ते लिहून घेतलं रेट डिटरमायनिंग स्टेप. आता यानंतर पुढे बघा काय विचारलं आपल्याला, काय सांगितलं आपल्याला, तर इफेक्ट ऑफ कॅटलिस्ट ऑन ईच ऑफ द फॉलोइंग. प्रत्येकावरती कॅटलिस्टचा इफेक्ट काय होते बघा. पहिला इफेक्ट आहे कोणावरती, ॲक्टिवेशन एनर्जीवरती. तर कॅटलिस्ट काय करते, तर आपल्याला माहिती आहे लोअर पाथ प्रोव्हाइड करते ना, लो एनर्जीचा पाथ प्रोव्हाइड करते. कशाला, तर रिॲक्शनला लोअर ॲक्टिवेशन एनर्जीचा पाथ प्रोव्हाइड करते. याचाच अर्थ काय झालं, कॅटलिस्ट काय करते, डिक्रीज करते. काय डिक्रीज करते, ॲक्टिवेशन एनर्जी. आणि ॲक्टिवेशन एनर्जी जर डिक्रीज झाली, ॲक्टिवेशन एनर्जी डिक्रीज झाली तर हे करण्याचं काम कोणं केलं, कॅटलिस्टनं केलं. आणि ॲक्टिवेशन एनर्जी डिक्रीज झाली तर रिॲक्शनचा रेट काय होत असते, इन्क्रीज होत असते. तर कॅटलिस्ट हा लोअर ॲक्टिवेशन एनर्जीचा पाथ प्रोव्हाइड करते रिॲक्शनला. बरोबर. त्यानंतर आणखी कॅटलिस्टचं काम काय, तर रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन काय करते, तर कॅटलिस्टचं काम काय, रिॲक्शनचा रेट वाढवणं, म्हणजे फॉरवर्ड रिॲक्शनचा रेट वाढवते. रेट ऑफ रिव्हर्स रिॲक्शन, तर रिॲक्शनचा रेट इन्क्रीज करण्याचं काम कोणाचं असते, कॅटलिस्टचं असते. म्हणजे ते रिॲक्शन फॉरवर्ड असो की रिव्हर्स असो त्याचा रेट वाढवण्याचं काम कोण करते, कॅटलिस्ट करत असते. बरोबर. हे आपल्याला माहीत झालं. त्यानंतर पुढे बघा, पुढचा प्रश्न आहे, कॅन रिॲक्शन हॅव झिरो ॲक्टिवेशन एनर्जी ऑर निगेटिव्ह ॲक्टिवेशन एनर्जी. म्हणजे आपल्याला दोन गोष्टी सांगायच्या आहेत की रिॲक्शनची ॲक्टिवेशन एनर्जी झिरो असू शकते का किंवा निगेटिव्ह असू शकते का. बघा, इफ EA इज इक्वल टू झिरो म्हणजे ॲक्टिवेशन एनर्जी झिरो आहे, तर अरेनियस इक्वेशन काय म्हणते, K इज इक्वल टू A e⁻ -EA अपॉन RT. पण ईची व्हॅल्यू जर झिरो पुट केली तुम्ही तर ईची पॉवर झिरो झाली आणि कशाची पॉवर जर झिरो झाली त्याचा ॲन्सर 1 होते. आणि त्याचा ॲन्सर जर 1 झालं तर K इज इक्वल टू काय होणार, A होणार. कारण ही संख्या काय झाली इथं बघा, तर ही संख्या जे दिसत आहे तुम्हाला तर ही काय झाली इथं कॅन्सल झाली. तर याचा ॲन्सर 1 आलं म्हणजे K इज इक्वल टू काय आलं, A आलं. आणि K इज इक्वल टू A काय इंडिकेट करते की रेट कॉन्स्टंट म्हणजेच कोलिजन फ्रिक्वेन्सी आहे. A म्हणजे काय असते, फ्रिक्वेन्सी फॅक्टर. म्हणजे याचाच अर्थ जेवढे मॉलिक्यूल कोलाईड झाले तेवढे पूर्णचे पूर्ण प्रोडक्टमध्ये कन्वर्ट झाले असा याचा अर्थ होतो. तर असं प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे आपल्याला माहिती आहे. म्हणजे याचा अर्थ काय होते, तर धिस मीन्स एव्हरी कोलिजन रिझल्ट इन टू केमिकल रिॲक्शन विच कॅन नॉट बी ट्रू. म्हणजे जर K इज इक्वल टू A आहे तर असं कधीच नसते, कारण जेवढे कोलिजन झाले तेवढे रिॲक्शनमध्ये कन्वर्जन होत नाही. म्हणजे तेवढी रिॲक्शन होत नाही, म्हणजे तेवढे सर्वचे सर्व रिॲक्टंट प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होत नसतात. म्हणजे हे स्टेटमेंट ट्रू नाही आहे. म्हणजे ॲक्टिवेशन एनर्जी हे झिरो नसू शकते. त्यानंतर दुसरं काय म्हणते, तर दुसऱ्यामध्ये काय म्हणते, अकॉर्डिंग टू अरेनियस इक्वेशन K इज इक्वल टू A e⁻ अपॉन RT. हे अरेनियस इक्वेशन आहे. आणि जर तुम्ही EA काय घेतला, निगेटिव्ह घेतला, तर ईची पॉवर काय होणार आता बघा, तर काय होतं इथं K इज इक्वल टू A. ईची पॉवर पहिले निगेटिव्ह आहे आणि जर तुम्ही EA निगेटिव्ह घेतला तो पण निगेटिव्ह होईल. मग आता निगेटिव्ह म्हणजे ईची पॉवर पॉझिटिव्ह होईल आणि ईची पॉवर जर पॉझिटिव्ह झाली तर एक्सपोनेन्शियल फॅक्टर विल बी ग्रेटर. म्हणजे काय होणार, ग्रेटर दॅन 1. तर एक्सपोनेन्शियल फॅक्टरची व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह आहे म्हणजे 1पेक्षा मोठी आहे आणि 1पेक्षा जर मोठी आहे म्हणजे हा जो K आहे आणि हा जो A आहे, तर Aला जो फॅक्टर मल्टिप्लाय करत आहे म्हणजे आपण असं लिहिलं होतं याच्यामध्ये की हा K इज इक्वल टू A आणि इथं जो मल्टिप्लायमध्ये ईचा फॅक्टर आहे तो 1पेक्षा कसा दिसत आहे आपल्याला, तर 1पेक्षा ग्रेटर फॅक्टर आहे. आणि ग्रेटर फॅक्टर असल्यामुळे हे साईड मोठी होणार आणि हे साईड मोठी झाली म्हणजे हे साईड काय झाली, छोटी झाली. मग याचा अर्थ आहे, म्हणजे आता काय होतं, याचा अर्थ हे साईड मोठी झाली, याचा अर्थ हे साईड छोटी आहे. म्हणजे Kची जी व्हॅल्यू आहे ते Kची व्हॅल्यू काय झाली, मोठी झाली. मग आता जेवढे कोलिजन झाले नाहीत बघा, याचा अर्थ काय असते, K इज व्हेरी ग्रेटर दॅन A विच इज इम्पॉसिबल. हे पॉसिबलच नाही आहे. म्हणजे Kची व्हॅल्यू Aपेक्षा जास्त असूच शकत नाही. याचा अर्थ असा होते की जेवढे कोलिजन झाले नाहीत म्हणजे कोलिजन न होताच प्रोडक्टमध्ये कन्व्हर्जन झालं असा तर अर्थ असूच शकत नाही. त्यामुळे काय होतं, ॲक्टिवेशन एनर्जी हे निगेटिव्ह पण नसते. म्हणजे आपल्याला दोन गोष्टी माहीत झाल्या, जे तुमची ॲक्टिवेशन एनर्जी आहे ते नॉट इक्वल टू झिरो, त्यानंतर नॉट इक्वल टू काय असते, निगेटिव्ह.
आणि ॲक्टिवेशन एनर्जी इज ऑलवेज काय असते पॉझिटिव्ह. तर हे एक तुम्हाला वाक्य ध्यानामध्ये ठेवायचं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं आपण जे केमिकल कायनेटिक्स नावाचं युनिट आहे ते पूर्णपणे संपवलं. या युनिटची सर्व थेरॉटिकल पार्ट, या युनिटचा न्यूमरिकल पार्ट, तसंच या युनिटचे डेरिवेशन, या T&D ह्या तिन्ही पण गोष्टी आपण व्यवस्थितपणे कंप्लीट केल्या. तर व्यवस्थित तुम्ही हे युनिट प्रिपेअर करा. बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू मी सर्व काही तुम्हाला शिकवलेलं आहे. न्यूमरिकल विथ लॉग कॅल्क्युलेशन सॉल्व करून दाखवलेले आहेत. तर अशा पद्धतीनं आपलं हे युनिट संपलं असं मी जाहीर करतो. थँक्यू.